अपडेट न्यूज। रेल्वे गौण खनिज घोटाळ्यात माफीचा साक्षीदार, उपकंत्राटदाराने विधानसभा उपाध्यक्षांना दिले पत्र। वर्धा, यवतमाळ, नांदेड नवीन रेल्वे प्रकल्पातील कोट्यवधी रुपयांच्या गौण खनिज घोटाळ्यात माफीचा साक्षीदार मिळाला आहे। एका उपकंत्राटदाराने विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांना पत्र देऊन चौकशीमध्ये आपले नाव सहभागी करून घेण्याची विनंती केली आहे। या उपकंत्राटदाराने मुख्य कंत्राटदाराच्या सांगितल्याप्रमाणे अनेक कामे केली असून ही सर्व माहिती सादर करायला तयार असल्याचं त्यांनी पत्रात म्हटलंय। या उपकंत्राटदारामुळे तपास अधिकाऱ्यांना पुरावेच मिळणार असल्याने केस आणखी मजबूत होणार आहे। तर वर्धा, यवतमाळ, नांदेड रेल्वे प्रकल्पातील गौण खनिज भ्रष्टाचार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आलाय। या चौकशीचा अहवाल अधिवेशनापूर्वी देण्याचे आदेश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी पोलीस आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई यांना दिले आहे। यासोबतच सदर गौण खनिज भ्रष्टाचार प्रकरणाची सुनावणी विधानसभा उपाध्यक्षांच्या दालनात सुरू आहे। सदर प्रकरणात जिल्हाधिकारी यांना सविस्तर अहवाल 1 महिन्याच्या आत सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते। मात्र 4 महिने झाले तरी अहवाल सादर झालेला नाही। काल या संदर्भात यवतमाळ येथे जिल्हाधिकारी यांनी बैठक सुद्धा घेतल्याची माहिती आहे। या घोटाळ्यातील अधिकारी तसेच कंत्राटदार प्रकरण दडपण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरत आहेत। नुकतेच विधानसभा उपाध्यक्षांच्या खासगी सचिवाला गळाला लावण्याचा प्रयत्न झाला, मात्र गंभीर दखल घेत त्याची बदली करण्यात आली। आता या प्रकरणात लातूर येथील एका उपकंत्राटदाराने चौकशीमध्ये सहभागी करून घेण्याचे पत्र दिले आहे। भरत रेड्डी या मुख्य कंत्राटदाराने त्याने उपकंत्राटदार म्हणून काम केलेले आहे। लिखित दस्तऐवजानुसार याचेही 2 कोटी रुपये कंत्राटदाराने दिलेले नाही। त्यामुळे कंत्राटदाराची कारनामे समोर आणण्यासाठी उपकंत्राटदाराने पुढाकार घेतला आहे। या प्रकल्पातील गोट्याचा भ्रष्टाचार सुद्धा समोर आलाय। रेल्वे प्रकल्पाच्या उत्खननात 10 लाख क्युबिक मीटर गोटा कॉन्ट्रॅक्ट मध्ये लेखी स्वरूपात नमूद आहे। तो रेल्वेच्या नोंदणीनुसार सब कंत्राटदारांना असतो, परंतु त्याला बाहेर काढणे, वाहतुकीची परवानगी घेणे किंवा त्यावरील रॉयल्टी भरून घेणे राज्य शासनाशी संबंधित आहे। 10 लाख क्युबिक मीटर गोटा 100 रुपये ब्रास दराने 10 कोटी रुपयांचा त्याच ठिकाणी विकून टाकण्यात आला। हा कारनामा यवतमाळच्याच एका उपकंत्राटदाराने केलाय। त्याने हा कारनामा करताना अनेक राजकीय नेत्यांच्या नावाचा सुद्धा वापर केलाय। आजही त्याच्याजवळ रेड्डी यांचे अनेक लाखो रुपयांचे साहित्य पडून आहे। हा सर्व प्रकार तक्रार करणाऱ्या उपकंत्राटदाराने बघितला सुद्धा असून माफीचा साक्षीदार झाल्यास घोटाळा सुद्धा उघडकीस येणार आहे। रेल्वे गौण खनिज घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी सुरू केली आहे। दुसरीकडे विधानसभा उपाध्यक्षांच्या दालनात सुनावणी सुरू आहे। आता माफीचा साक्षीदार सुद्धा समोर आलाय। जिल्हाधिकारी यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले असल्यामुळे त्यांच्याही बैठकी सुरू झाल्या। एकंदरीतच 5 वर्षांपासून टालमटोल करणारे अधिकारी चौकशीचे फास आवडल्या गेल्याने अडचणीत आले आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.